नमस्कार मित्रांनो. आज आपण मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टर ह्या चॅप्टरचा चौथा आणि शेवटचा भाग करूया. ओके. आणि छोटा भाग असेल कारण आपले 2-3च टॉपिक उरले होते. तर ह्या भागात आपण प्राथमिक बाजार, ओके, द्वितीय बाजार, प्राथमिक बाजार काय आहे, द्वितीय बाजार काय आहे, सेबी बद्दल थोडीशी माहिती, ओके, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे की प्राथमिक आणि द्वितीय बाजारावरती किंवा सिक्युरिटीज मार्केटवरती ओके लक्ष ठेवते. आणि त्यानंतर ह्या ओव्हरऑल वित्तीय बाजारामध्ये ओके एकत्रितपणे वित्तीय बाजारामध्ये काय सुधारणा झाल्या 1991 नंतर, ह्या 2-3 टॉपिक वरती आपल्याला चर्चा करायची. ओके. तर आपण इकॉनॉमिक्स शिकतोय. GS4 जनरल स्टडीज 4 हा जो एमपीएससीचा मेन्सचा विषय आहे, जनरल स्टडीज 4 त्यातला जो इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे आपण ह्या लेक्चर सिरीजद्वारे शिकतोय. पार्टीचा हा खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाबद्दल तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. पार्टीच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाची माहिती पसरवा. ओके. तर सुरू करूया आपला पुढचा टॉपिक. ओके. मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टरचा चौथा आणि शेवटचा भाग. ओके. आणि त्या भागामध्ये आपल्याला प्राथमिक बाजार, द्वितीय बाजार, सेबी आणि त्यामध्ये थोडेसे झालेले सुधारणा ओके ह्याबद्दल बघायचंय. एक टॉपिक मी ॲडिशनल तुमच्यासाठी घेतलाय आणि मी खरं सांगतो कोणत्याच पुस्तकात ओके 99% पुस्तकात तुम्हाला हा टॉपिक मिळणार नाही. ओके 99% पुस्तकात एखाद्या रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला कदाचित मिळून जाईल, पण 99% पुस्तकात हा टॉपिक मिळणार नाही. पण तो टॉपिक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीच्या 2019-20च्या रिपोर्टमध्ये ओके जो वार्षिक अहवाल असतो अॅन्युअल रिपोर्ट त्यामध्ये तो टॉपिक आलेला आहे. आणि त्यामुळं जेव्हा मी तो रिपोर्ट वाचत होतो तर मला असं वाटलं की हा टॉपिक आला पाहिजे, कारण कदाचित भविष्यात ओके यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. ओके शक्यता जास्त वाटत नाही, पण वेगळं असल्यामुळे कसं असते परीक्षेमध्ये असं सगळेजण ज्या दृष्टीने विचार करतात त्या दृष्टीनं जनरली प्रश्न नसतात, थोडेसे वेगळे टाकायचा प्रयत्न करतात. म्हणजे नेहमीच तसं असते असं नाही, पण आयोग काय करते थोडेसे वेगळे प्रश्न टाकायचा विचार करते. आणि तुम्ही जर गेल्या 7-8-10 वर्षातला जर प्रवाह बघितला, युपीएससी असो का एमपीएससी असो, जो फोकस आहे तो थोडासा एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्गामध्ये झालेला बदल, हवामान बदल ओके तर माहिती आणि तंत्रज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे माहिती आणि तंत्रज्ञान हवामानामध्ये त्याचा समाजावर होणारा परिणाम ओके ह्यावरती एक ओव्हरऑल फोकस आहे. आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण तुम्ही बघितलं तर एक उद्योजकता, एंटरप्रेन्योरशिप ह्या टॉपिक वरती देखील थोडासा फोकस असतो. कौशल्य निर्मिती ह्या गेल्या काही वर्षांमध्ये ह्या टॉपिक वरती थोडासा फोकस आहे. त्याच्याशीच एक रिलेटेड कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. कॉन्सेप्टचं नाव आहे सोशल स्टॉक एक्सचेंज. ओके तो देखील आपल्याला टॉपिक बघायचा. ओके तर सुरू करूया आजचा शेवटचा भाग, मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टरचा शेवटचा आपल्याला भाग सुरू करायचा आहे. ओके तर पहिला जो टॉपिक आहे यात मित्रांनो ओके फायनान्शियल अँड मॉनिटरी सेक्टर मधला जो पहिला टॉपिक आहे तो आहे प्रायमरी मार्केट. ओके आता आपण प्रायमरी मार्केट म्हणजे नेमकं काय ते अगोदर बघूया आणि त्यानंतर आपल्याला एक मिनिट हँग होते एकच मिनिट हा. तर मित्रांनो प्रायमरी मार्केट म्हणजे त्याचा नेमका काय अर्थ होतो ते आपण बघूया. प्रायमरी मार्केट काय, आपण बऱ्याच गोष्टी मित्रांनो म्हणजे बऱ्याच सिक्युरिटीज बद्दल माहिती घेतली आपण, ट्रेजरी बिल्स विषयी माहिती घेतली आपण, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विषयी माहिती घेतली ओके आपण शेअर्स बद्दल बघितलं, थोडं समभाग काय असतात त्याबद्दल थोडीशी माहिती घेतली. तर मित्रांनो ह्या सगळ्यांची माहिती घेतली बरोबर आहे, पण जेव्हा सर्वप्रथम ओके एखादी कंपनी किंवा गव्हर्नमेंट ओके गव्हर्नमेंट कंपनी किंवा एक प्रायव्हेट कंपनी ओके गव्हर्नमेंट कंपनी किंवा प्रायव्हेट कंपनी ओके जेव्हा सर्वप्रथम भाग भांडवल काढते ओके जेव्हा सर्वप्रथम
एक शेअर्स काढले जातात, एखाद्या कंपनीचे जेव्हा सर्वप्रथम शेअर्स काढले जातात, ओके, ते जे सर्वप्रथम शेअर्स काढण्याची जी प्रक्रिया असते मित्रांनो, सर्वप्रथम जे शेअर्स काढण्याची प्रक्रिया असते त्याला काय म्हटलं जाते? त्याला म्हटलं जाते, त्याला ऍक्च्युली ती जी सर्वप्रथम शेअर काढण्याची प्रक्रिया आहे ती कोणत्या मार्केटमध्ये चालते मित्रांनो? ती चालते प्रायमरी मार्केटमध्ये. ती कुठं चालते मित्रांनो? प्रायमरी मार्केटमध्ये. ओके, एक मिनिट. सॉरी मित्रांनो, ते थोडंसं प्रेझेंटेशन चालत नव्हतं, हँग होत होतं. त्यामुळे मी काय केलं, वन नोटवरती घेतलं. वन नोट हे विंडोजचं ॲप्लिकेशन असते आणि खूप चांगल्या प्रकारे वहीसारखं काम करते. त्यावरती आपण लिहू शकतो, ओके, आणि पानासारखं त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण. जसं आपण वहीमध्ये करतो तशा बऱ्याच गोष्टी करतो. ओके, सॉरी फॉर दिस. एनिवेज, लेट अस गो अहेड विथ दी टॉपिक. ओके, तर कसं आहे बघा, मॉनिटरी आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये दोन प्रकारचे मार्केट असतात. ओके, एक असतं प्रायमरी मार्केट, ओके, आणि दुसरा असतो सेकंडरी मार्केट. ओके, प्रायमरी म्हणजे प्राथमिक बाजार. ओके, आता प्राथमिक बाजार नेमकं काय असतं? भांडवल उभे करण्यासाठी नवीन समभाग, समभाग म्हणजे शेअर्स, उलट इंग्रजीमध्ये तुम्हाला सोपं जाईल, शेअर्स किंवा सिक्युरिटीज. सिक्युरिटीज म्हणजे अशी गोष्ट, म्हणजे एक प्रकारे करार असतो, एक प्रकारे प्रॉमिस असते. ते गुंतवणूकदाराला विकलं जाते, त्याच्याकडनं पैसे घेते कोण? कंपनी किंवा गव्हर्नमेंट कंपनी, प्रायव्हेट कंपनी किंवा गव्हर्नमेंट कंपनी. ओके, तर भांडवल उभे करण्यासाठी नवीन समभाग म्हणजे सिक्युरिटीज विकणे. ओके, आता नवीन म्हणजे पहिल्यांदा जेव्हा एखादी कंपनी, ती प्रायव्हेट असो का गव्हर्नमेंट असो, समभाग काढते म्हणजे शेअर्स काढते. ओके, म्हणजे आपल्या कंपनी, एखादी XYZ जर कंपनी असेल, XYZ नावाची कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये एक हिस्सेदारी म्हणून, ओके, त्या कंपनीला समजा 200 रुपये, असं काल्पनिक उदाहरण देतोय, तुम्हाला वाटेल की 200 रुपयामध्ये कोणती कंपनी, 100 रुपयामध्ये कोणती कंपनी चालेल, असं समजण्यासाठी तुम्हाला काल्पनिक उदाहरण देतोय. ओके, XYZ असेल, त्यामध्ये या कंपनीला 100 रुपयाची गरज असेल आणि कंपनी काय करते, 10 रुपयाचं एक शेअर, अशा प्रकारे 10 शेअर्स काढते. ओके, 10 रुपयाला एक शेअर्स, अशा प्रकारे 10 शेअरची निर्मिती करते. ओके, एक 10 शेअर काढते. ओके, त्याला समभाग म्हणतो, एकाला आपण शेअर म्हणतो. आणि मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, शेअर काय असते, एक प्रकारची मालकी हक्क असतो. जर मी शेअर्स विकत घेतले तर माझी एक प्रकारची, एक त्या कंपनीमध्ये गुंतवणूक असते, त्या कंपनीमध्ये माझा मालकी हक्क असतो. ओके, तर मित्रांनो, ही प्रोसेस, शेअर्स काढण्याची प्रोसेस जेव्हा पहिल्यांदा होते, लक्षात घ्या, जेव्हा पहिल्यांदा होते आणि हे शेअर्स लोकांना विकले जातात, कधी? पहिल्यांदा, फर्स्ट टाइम, फॉर द फर्स्ट टाइम. ओके, त्या ती गोष्ट जिथं चालते त्याला प्राथमिक बाजार म्हणतात. म्हणजे प्राथमिक बाजारामध्ये नेमकं काय चालते मित्रांनो? नवीन नवीन जेव्हा एखादी कंपनी समभाग काढते, ओके, ते ज्या मार्केटमध्ये चालते, मार्केट म्हणजे काय असते, ते एक प्रकारे एक प्लॅटफॉर्म असतो. मार्केट म्हणजे एक प्रकारे एक मंच असतो. कशासाठी? तर ह्या गोष्टी करण्यासाठी, एक सुरळीत जाण्यासाठी. ओके, ह्या गोष्टींना एक चालना मिळण्यासाठी, सुलभ रीतीने ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, त्यासाठी एक एक पुरवलेला संच असतो. ओके, एक 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 प्रकारे पुरवलेला मंच असतो. मंच म्हणू शकतो आपण, संच म्हणण्यापेक्षा चुकीचा शब्द वापरला होता, मंच म्हणू शकतो आपण. एक प्लॅटफॉर्म असतो. ओके, एक सुविधा असते. मार्केट काय असते, बाजार काय असतो मित्रांनो, एक सुविधा असते जिथं विक्रेता आणि, ओके, ग्राहक एकत्र येऊन गोष्टींची देवाणघेवाण करतात. ओके, बाजाराची अशी सरळ सरळ इकॉनॉमिक्स मध्ये सोपी व्याख्या करता येईल. ओके, ही एक सुविधा असते जिथं ग्राहक आणि विक्रेता एकत्र येऊन वस्तूंची देवाणघेवाण करतात. इथं काय, आता प्राथमिक बाजार म्हणजे काय, XYZ नावाची कंपनी आहे, कंपनी आपली 100 रुपयाची भांडवलाची गरज आहे आणि 10 रुपयाचे एक शेअर्स, याप्रमाणे 10 शेअर्स काढले, 10 रुपयाला एक शेअर्स, याप्रमाणे 10 शेअर्स काढले जातात. जेव्हा हे पहिल्यांदा लोकांना विकलं जाते, हे ज्या मार्केटमध्ये होते मित्रांनो, त्याला आपण म्हणतो प्रायमरी मार्केट. ओके, हे ज्या मार्केटमध्ये होते त्याला आपण म्हणतो प्रायमरी मार्केट. म्हणजे काय, हे ऍक्च्युली पहिल्यांदा हाती घेतलेला उपक्रम असतो. ओके, त्या कंपनीने पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा शेअर जेव्हा विकले जाते, तो उपक्रम म्हणजे
तो उपक्रम ज्या मार्केटमध्ये होतो त्याला आपण प्राथमिक बाजार म्हणतो. मुळात प्राथमिक बाजार हे फक्त नवीन नवीन जेव्हा शेअर्स काढले जातात, समभाग काढले जातात, ते विकण्यासाठीच प्राथमिक बाजार असतो. ते विकण्यासाठीच काय असतं मित्रांनो, प्राथमिक बाजार असतो. ओके. तर प्राथमिक बाजारामध्ये नेमकं काय होते बघा, प्राथमिक बाजारामध्ये शेअर्स काढले जातात आणि ते लोकांना विकले जातात. ओके. आणि जेव्हा हे पहिल्यांदा होते त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे इनिशियल आय पब्लिक पी ऑफर ओ, IPO. ओके, तुम्हाला हे माहित पाहिजे. इनिशियल पब्लिक ऑफर जेव्हा पहिल्यांदा ओके एखाद्या कंपनीचे समभाग, गव्हर्नमेंट कंपनी असो का प्रायव्हेट कंपनी असो, जेव्हा लोकांना विकले जातात त्याला इनिशियल म्हणजे सुरुवातीचं, पब्लिक म्हणजे लोकांसाठी, जनरल. ओके, कोणी घेऊ शकतं. पब्लिकचा अर्थ काय होतो, कोणी घेऊ शकते. प्रायव्हेटचा अर्थ काय होतो, काही लोकच घेऊ शकतात. ऑफर, ऑफर म्हणजे एक प्रकारची ऑफर असते. ओके. तरी जेव्हा लोकांना ऑफर केला जाते पहिल्यांदा त्याला IPO म्हणतात. आणि IPO कुठं चालतो मित्रांनो, प्रायमरी मार्केट म्हणजे प्राथमिक बाजारामध्ये चालतो. ओके. मग जे शेअर्स विकले जातात मित्रांनो, ते एकतर दर्शनी किमतीने विकतात. म्हणजे कसं, त्याच्यावरती जे लिहिलेली किंमत असते, समजा हा शेअर आहे याच्यावर 10 रुपये लिहिलं असेल तर 10 रुपयाला विकले जातात. किंवा ज्यादा किमतीने, ओके, ऍट प्रीमियम, इंग्रजीमध्ये त्याला प्रीमियम म्हणतात. ओके, थोडस महागडं. ओके, समजा 10 रुपयाचे शेअर असेल तर 11 विकले जातात. किंवा सूट देऊन देखील विकले जातात. ह्यासाठी आपण अगोदर बघितलं होतं, हा डिस्काउंट म्हणतात त्याला. ओके, डिस्काउंट म्हणजे 9 किंवा 8. तुम्हाला आठवत असेल, ट्रेजरी बिल्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज हे बऱ्याचदा सूट देऊन विकतात. आणि जेव्हा गव्हर्नमेंट परत घेते तेव्हा ते दर्शनी किमतीने घेते. आणि त्याच्यातला जो फरक असतो ती आपली मिळकत असते, ती गुंतवणूकदाराची मिळकत असते. तर हे जे शेअर्स असतात मित्रांनो, जे प्रायमरी मार्केटमध्ये विकले जातात, एकतर दर्शनी किमतीने विकतात किंवा जादा किमतीने विकतात किंवा सूट देऊन विकले जातात. ओके. तर असा हा प्रायमरी मार्केट असतो मित्रांनो. ओके. आता प्रायमरी मार्केटची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. ओके, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. ओके. गुंतवणूकदारांना थेट विक्री. हा, हेच हेच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. म्हणजे मी जर गुंतवणूकदार असेल, माझ्याकडे पैसे असतील, माझ्या पैशाची गुंतवणूक करायची असेल कंपनीचे समभाग घेऊन, तर मला थेट विक्री कुठं होते, प्राथमिक बाजारामध्ये. थेट विक्री कुठं होते, प्राथमिक बाजारामध्ये होते. कंपनीला पैसे मिळतात आणि गुंतवणूकदाराला सिक्युरिटीज मिळतात. ओके. समजा मी जर समभाग शेअर्स विकत घेतले तर कंपनीला माझ्याकडून पैसे मिळतात आणि कंपनीकडून मला सिक्युरिटी मिळतात, सिक्युरिटीज किंवा शेअर्स मिळतात. ओके. नवीन उपक्रम टाकण्यासाठी आता हे पैसे नेमकं कंपनी काय करते, लक्ष द्या. 3 गोष्टी करू शकतात, म्हणजे 3 पॉसिबिलिटी आहे. तसं तर ते काही करू शकतात त्या पैशाचं, पण 3 पॉसिबिलिटी आहे. एक, नवीन उपक्रम टाकण्यासाठी, म्हणजे नवीन काहीतरी त्यांना एक्सपान्शन करणार आहे. म्हणजे नवीन कोणता तरी उपक्रम त्यांना टाकायचा आहे, नवीन बिझनेस टाकायचा, त्यासाठी वापरू शकतात. अस्तित्वात असलेला उपक्रम वाढविण्यासाठी, मित्रांनो खूप महत्वाचं आहे. ऑलरेडी एखादी कंपनी अस्तित्वात आहे, उपक्रम अस्तित्वात आहे, आणि त्या उपक्रमाला, त्या कंपनीला जर वाढवायचं असेल, एक्सपान्शन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, स्केल पण इंग्रजीमध्ये शब्द आहे, स्केल वाढवणे किंवा एक्सपांड करणे बिझनेस. ओके. तर हे करण्यासाठी देखील शेअर मार्केटमध्ये, प्राथमिक बाजारामध्ये शेअर्स काढले जातात, समभाग काढले जातात, सिक्युरिटीज विकले जातात. ओके. किंवा आधुनिकीकरणासाठी. हा, बऱ्याचदा काय होते, मॉडर्नायझेशन. ओके, बऱ्याच गोष्टींचं मॉडर्नायझेशन करण्यासाठी, कारण काळानुसार कंपनीमध्ये बदल झाला पाहिजे. ओके. तर तो बदल करण्यासाठी काही पैशाची गरज असते. आणि तो पैसा कुठून येतो मित्रांनो, प्रायमरी मार्केटमध्ये जेव्हा समभाग किंवा सिक्युरिटीज विकले जातात त्यातून येणाऱ्या पैशातून ह्या गोष्टी केल्या जातात. काय काय करू शकतो, एक नवीन उपक्रम टाकू शकतो, अस्तित्वात असलेला उपक्रम वाढवू शकतो, किंवा उपक्रमाचं जे ऑलरेडी अस्तित्वात असलेला जो व्यवसाय आहे, व्यापार आहे, त्याला आपण आधुनिकीकरण करू शकतो. असं. तर प्रायमरी मार्केट मुळात काय असतं, सुरुवात असते कशाची, समभाग काढणे, सिक्युरिटीज काढणे, लोकांकडनं पैसे घेणे. ओके. तर आता आपण असं गृहीत धरूया की आपली एखादी कंपनी आहे XYZ, त्याचे समभाग निघाले, सिक्युरिटीज निघाले, ते सिक्युरिटीज त्या कंपनीने, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कंपनीने लोकांना विकले. आता लोकांकडे सिक्युरिटीज आल्या. आता त्या सिक्युरिटीज लोक काय करतात बघा, त्या सिक्युरिटीज द्वितीय बाजार म्हणजे
सेकंडरी मार्केटमध्ये मित्रांनो ट्रेडिंग चालते, म्हणजे काय, व्यवहार चालतो त्याला ट्रेडिंग म्हणतात. ओके, इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, ट्रेडिंग. ट्रेड म्हणजे व्यवहार, बाईंग अँड सेलिंग त्याला म्हणतो, विकत घेणे विकणे, त्याला ट्रेडिंग इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये व्यवहार म्हणतो. ओके, तर जेव्हा प्रायमरी मार्केटमध्ये, प्राथमिक बाजारामध्ये शेअर्स वगैरे काढले जातात, लोकांना विकले जातात, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो त्या कंपनीचं नाव स्टॉक एक्सचेंजवरती, स्टॉक एक्सचेंज काय मित्रांनो, एक प्रकारचा मंच आहे. ओके, एक प्रकारे प्लॅटफॉर्म आहे, मंच. ओके, एक प्रकारे प्लॅटफॉर्म आहे. तिथं काय, या सगळ्या ज्या कंपन्या समभाग काढतात, लोकांना विकतात, त्याची नोंद होते, त्याची काय होते, नोंद होते. मग जेव्हा प्राथमिक बाजारामध्ये ह्या शेअर्स काढतात, समभाग काढतात, सिक्युरिटीज काढतात, लोकांना विकतात, त्या प्रोसेसच्या एंडला, शेवटी काय होते, त्या कंपनीचं नाव एखाद्या स्टॉक एक्सचेंजवरती, भरपूर स्टॉक एक्सचेंज आहेत, तुम्हाला पण माहिती, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, तर त्या एखाद्या स्टॉक एक्सचेंजवरती काय होते, त्याची नोंद होते. एखाद्या स्टॉक एक्सचेंजवरती काय होते, त्याची नोंद होते. ओके, ही नोंद झालेल्या समभाग इतर गुंतवणूकदार विकत घेऊ शकतात. आता नोंद झाली, तुम्हाला समभाग भेटले, सिक्युरिटीज भेटली, आणि त्या स्टॉक एक्सचेंजवरती त्या कंपनीची नोंद झाली. मग तुमच्याकडे आता ते सिक्युरिटीज पडून राहणार असं होत नाही. ओके, मग काय होते, बाजारामध्ये ओके त्या समभागाच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार त्याची किंमत वाढते, ओके, किंवा कमी होते. म्हणजे मागणी आणि आता कंपनीच्या कसं आहे, कंपनीचं जे परफॉर्मन्स असतो, ओके, कंपनी कशी काम करते, कंपनी खरंच नफा कमवते का, कंपनी एकदा प्राथमिक बाजारातून आपल्याकडनं पैसे घेऊन समभाग सगळ्या लोकांना देऊन कंपनी सुस्त झाली, कंपनी काहीच करत नाही. ओके, असं जर असेल तर लोकांचा कंपनीमधला विश्वास निघून जातो. ओके, तर जेव्हा समभाग काढते कंपनी, तर कंपन्या, तर तेव्हा ते त्या पैशाचा वापर हे त्या कंपनीची प्रोग्रेस होण्यासाठी, ओके, प्रगती होण्यासाठी आपण बघितले आहेत. बघा, त्या पैशाचा वापर कशासाठी होतो, एकतर नवीन उपक्रम टाकण्यासाठी होतो, किंवा अस्तित्वात असलेला उपक्रम वाढवण्यासाठी होतो, किंवा आधुनिकीकरणासाठी होतो. आणि हे होत नसेल तर मग जे समभाग धारक असतात, ज्यांच्याकडे शेअर्स असतात, मग त्यांना वाटते की मी शेअर्स घेऊन फसलो, किंवा हे शेअर्स मला कदाचित फायदेमंद नाहीत, किंवा त्याच्याने नफा होत नाही. मग ते काय करणार, तर जे गुंतवणूकदार असतात ते शेअर्स विकणार. ओके, मित्रांनो ऑलरेडी जे शेअर्स घेतलेले असतात प्राथमिक बाजारामध्ये, जे ऑलरेडी शेअर्स लोक घेतात, त्याच्या विक्री आणि खरेदीसाठी जो प्लॅटफॉर्म असतो त्याला आपण स्टॉक एक्सचेंज म्हणतो. जो प्लॅटफॉर्म असतो, जो मंच असतो, त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणतो. जे एक पीठ असते, एक प्रकारचं, एक त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म, एक सुविधा जी असते, त्याला आपण स्टॉक एक्सचेंज म्हणतो. मित्रांनो हे ज्या मार्केटमध्ये होते, ओके, स्टॉक एक्सचेंज हे काय, एक बाजाराचा एक अंग आहे. त्या बाजारामध्ये गुंतवणूकदार आहेत, स्टॉक एक्सचेंज आहे, कंपनी आहे. तर हा सगळा बाजार एकत्रितपणे काय म्हणतात, सगळ्या बाजाराला मिळून एकत्रितपणे द्वितीय बाजार म्हणतात. कारण द्वितीय बाजारामध्ये काय होतं मित्रांनो, द्वितीय बाजारामध्ये ऑलरेडी जे शेअर्स आणि सिक्युरिटीज, समभाग आणि सिक्युरिटीज ज्या विकल्या गेलेल्या आहेत कुठं, प्राथमिक बाजारामध्ये, त्याची देवाणघेवाण होते, त्याची काय होते, देवाणघेवाण, ट्रेडिंग होते. ओके, आणि ती ट्रेडिंग, ओके, ट्रेडिंगचा अर्थ काय, की नोंद झालेले जे सहभाग असतात मित्रांनो, ते इतर गुंतवणूकदार घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. ओके, एक मिनिट. हा, समजा XYZ कंपनी आहे, आणि ह्या कंपनीचे 10 रुपये प्रति शेअर प्रमाणे मी, ओके, 10 शेअर्स घेतले, 10 शेअर्स घेतले. ओके, कालांतराने मला वाटलं की XYZ काही चांगल्या प्रकारे काम करत नाही, ओके, आपले पैसे घेतल्यानंतर ते सुस्त झाले काहीतरी, किंवा त्यांचा वार्षिक अहवाल आला असेल, त्यांचा आर्थिक अहवाल आला असेल, आणि त्या आर्थिक अहवालात मला कळालं की ते जास्त नफा ती कंपनी कमवत नाही. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या असतील. मग मी काय ठरवलं की नाही, आता ह्या कंपनीतून मला काय करायचं, शेअर्स, माझे पैसे परत घ्यायचे, शेअर्स विकून टाकायचे. ओके, मग ते जे ह्या शेअर्स
ऑलरेडी विकत जे प्राथमिक बाजारात आपण ऑलरेडी जे शेअर्स विकत घेतलेले असतात, सिक्युरिटी जे विकत घेतलेले असतात, त्या जेव्हा आपण विकतो त्याची विक्री आणि खरेदी जिथं होते त्याला आपण काय म्हणतो, सेकंडरी मार्केट किंवा द्वितीय बाजार म्हणतो. ओके, म्हणजे हे शेअर्स आता नंतर त्याची मागणी आणि पुरवठ्यानुसार, ओके, की त्या कंपनीच्या म्हणजे परफॉर्मन्सनुसार, ओके, त्या कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, त्या कंपनीच्या आर्थिक प्रगतीनुसार त्या शेअरची किंमत कमी जास्त होते. मग ते कमी जास्त झालेली शेअरची किंमत ज्या बाजारामध्ये हे शेअर्स ऑलरेडी जे आपण प्राथमिक बाजारामध्ये विकत घेतले, जिथं ते विकले जातात, ओके, नंतर प्राथमिक बाजारात तर तुम्ही पहिल्यांदा विकत घ्या, पण नंतर जेव्हा त्याची देवाणघेवाण होते, विक्री आणि खरेदीची जेव्हा गोष्ट येते, ते कुठं होते मित्रांनो, ते होते द्वितीय बाजारामध्ये. आणि द्वितीय बाजारामध्ये ते कुठं होते, स्टॉक एक्सचेंज वरती होते. कुठं होते मित्रांनो, स्टॉक एक्सचेंज. नेहमी स्टॉक एक्सचेंज राहण्याची गरज नसते, लक्षात घ्या. ओके, नेहमी स्टॉक एक्सचेंजेस पाहिजे असं काही गरज नसते. ओके, पण स्टॉक एक्सचेंज हा कसा, ही एक सुविधा असते. ही काय असते, एक प्रकारे सुविधा असते. ओके, तर ही सुविधा काय करते की लोकांना, समजा हा आता मला हे 10 शेअर्स जे 10 रुपये प्रति शेअर प्रमाणे मी घेतले होते ते विकायचं असेल, तर स्टॉक एक्सचेंज काय करते आपल्याला, हे कोण विकणार आहे आणि कोण विकत घेणार आहे, ओके, डिमांड आणि सप्लाय, सरळ सरळ इकॉनॉमिक्स बघा, 90% डिमांड आणि सप्लाय आहे. मी म्हणत नाही, एक नोबेल पारितोषिक विजेते होते पॉल सॅम्युएल्सन म्हणून, त्यांचं वाक्य आहे, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र काय आहे, 90% हे मागणी आणि पुरवठा आहे. ओके, मागणी आणि पुरवठ्यावरच अर्थशास्त्र असते. तर द्वितीय बाजारामध्ये जे स्टॉक एक्सचेंज असतात मित्रांनो, ते काय करतात, काही जणांना हे शेअर्स विकत घ्यायची इच्छा असते, काही जणांना ते विकण्याची इच्छा असते. समजा मी शेअर्स घेतले आणि मला असं वाटत असेल की शेअर्स कडून मला जास्त नफा होत नाही, तर मी विकण्याचं काम करेन. ओके, विकायची इच्छा दाखवेन. आणि कोणीतरी असेल, त्याला वाटत असेल की ठीक आहे, आता जरी कमी शेअर्सची किंमत कमी झाली, कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल, तर भविष्यात वाढू शकतो, म्हणून तो विकत घ्यायचा प्रयत्न करत असेल शेअर्स. तर ह्याची जी विक्री होती, देवाणघेवाण होते, ते कुठं होते मित्रांनो, द्वितीय बाजारामध्ये. द्वितीय बाजारामध्ये जे स्टॉक एक्सचेंज असतात ते काय असतात, ते नेमकी सुविधा असते कशासाठी, मागणी आणि पुरवठा, मागणी करणारा आणि पुरवठा करणाऱ्यांना मिळवायची सुविधा असते, एकमेकांची भेट घालून देण्याची सुविधा असते. तर कोणीतरी आपला क्लासमधला विद्यार्थी असेल, त्याला शेअर्स पाहिजे असतील, आणि मी अनिल, ओके, शेअर्स विकणार असेल, तर ह्यांना मिळवायचं काम एका प्लॅटफॉर्मवरती, एका मंचावरती, एका सुविधेवरती, ओके, ते इलेक्ट्रॉनिक असते नेचरमध्ये. तर मिळवायचं काम ह्या दोघांना, एकाला शेअर्स पाहिजे, दुसरा शेअर्स विकायचे, त्यांना भेटवायचं काम कोण करते, स्टॉक एक्सचेंज करते. ओके, प्लीज रिमेंबर दॅट इज नॉट दी ओनली फंक्शन, ते फक्त एकमेव कार्य नाही स्टॉक एक्सचेंजचं, पण मी तुम्हाला समजून सांगितलं नेमकं स्टॉक एक्सचेंज काय करते. ओके, इतर गोष्टी पण असतात, तिथं त्या कंपनीची नोंद झालेली असते. ओके, प्रायमरी मार्केटमध्ये जेव्हा शेअर्स काढले जातात तेव्हा त्या कंपनीची तिथं नोंद होते, आणि त्यानंतर देवाणघेवाण देखील, ओके, ऑलरेडी जे शेअर्स विकलेले असतात त्याची देवाणघेवाण पण तिथंच होते. ओके, तर असे गुंतवणूकदार कंपन्या आणि स्टॉक एक्सचेंज ज्या मार्केटमध्ये चालतात, ओके, जिथं ऑलरेडी प्राथमिक बाजारामध्ये शेअर्स पहिल्यांदा विकले गेलेले असतात, पण नंतर काय होते त्या शेअर्सचं मित्रांनो, नंतर त्याची देवाणघेवाण होते, ते जिथं केलं जाते त्याला आपण द्वितीय बाजार म्हणतो. ओके, द्वितीय बाजाराचे मित्रांनो दोन भाग आहेत, दोन मुख्य भाग आहेत. एक कॅश म्हणजे रोख पैसे तिथल्या तिथं, आणि डेरिव्हेटिव्ह खूप महत्वाचं आहे, पण आपल्याला डिटेलमध्ये करता येणार नाही, कारण तेवढी गरज नाही. आपण काही शेअर मार्केटचे विद्यार्थी नाही किंवा कॉमर्सचे विद्यार्थी नाही. तुम्हाला एक तोंड ओळख झाली पाहिजे नेमकं काय आहे. ओके, कॅश आणि डेरिव्हेटिव्ह असे या मार्केटचे दोन भाग आहेत. ओके, स्टॉक एक्सचेंजचे जे आपला जो सुविधा आहे, आपला जो मंच आहे, ओके, त्याचे दोन भाग आहेत. एक आहे कॅश सेगमेंट आणि दुसरा आहे डेरिव्हेटिव्ह. ओके, कॅश सेगमेंट आणि डेरिव्हेटिव्ह. कॅश म्हणजे रोख, ओके, तिथल्या तिथंच पैसे देणं. हा, आता कॅश सेगमेंट काय असते मित्रांनो, ज्या सिक्युरिटीज किंवा समभाग, इथं समभाग पण शब्द लिहा तुम्ही, शेअर्स, ओके, ची देवाणघेवाण कॅशने होते. आता कॅशने होते म्हणजे काय, तुम्ही अशी कॅश दिली तुम्हाला सिक्युरिटी भेटणार, अशी कॅश दिली तुम्हाला शेअर्स भेटणार. ओके, म्हणजे काय,
जो व्यवहार असतो त्याची सेटलमेंट, सेटलमेंट म्हणजे ते पूर्ण होणे. ओके, तुम्हाला सिक्युरिटीज मिळाले आणि कंपनीला पैसे मिळाले, हे तिथंच जर पूर्ण होत असेल, त्याची देवाणघेवाण तिथंच पूर्ण होत असेल आणि त्याची सेटलमेंट, ओके, इंग्रजीमध्ये जरी लक्ष ठेवलं काही प्रॉब्लेम नाही, त्याची सेटलमेंट जर कॅशने होत असेल तर त्याला कॅश सेगमेंट म्हणतात किंवा कॅश भाग म्हणतात. ओके, हे द्वितीय बाजारामधला, ओके, स्टॉक एक्सचेंज मधला एक भाग आहे, कॅश भाग. ओके, लगेचच. ओके, म्हणजे काय, तुम्हाला जी वस्तू विकायची आहे, ओके, ती लगेच मिळणार, पैसे देखील लगेच मिळणार आणि हे एका जागी कॅशने होणार, तिथल्या तिथं. जसं तुम्ही मेडिकल शॉपला जाऊन, ओके, किंवा कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी जेव्हा तुम्ही दुकानात जाता, तिथल्या तिथं पैसे देता आणि वस्तू घेता. ओके, त्याला म्हणतात कॅश ट्रान्झॅक्शन. ओके, रोख, जे जे तुम्ही तिथल्या तिथं पैसे घेऊन देता त्याला रोख व्यवहार म्हणतात. ओके, तर स्टॉक एक्सचेंज वरती मित्रांनो, ओके, द्वितीय बाजारामध्ये स्टॉक एक्सचेंज मध्ये असंच होते, रोख व्यवहार होतात. ओके, काही काही व्यवहार कसे असतात, रोख असतात. ओके, पण मित्रांनो, ओके, काही बाजारामध्ये त्याला फ्युचर्स म्हणतात इंग्रजीमध्ये. ओके, इंग्रजीमध्ये काय म्हणतात, फ्युचर्स. फ्युचर्स. ओके, मराठीत काय असा शब्द काढायचा प्रयत्न करू नका, कारण 4-5 गोष्टी आहेत शेअर मार्केटमध्ये, फ्युचर्स, ऑप्शन्स, फॉरवर्ड्स आणि स्वॅप्स. ओके, तुम्हाला त्याला मराठी शब्द भेटणार नाही. इव्हन शेअर मार्केटमध्ये काही काही जर आपले विद्यार्थी कोणी इन्व्हेस्टमेंट करत असेल, गुंतवणूक करीत असेल, तर त्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत. ओके, नक्कीच माहीत असणार. माहीत नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. ओके, बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला शिकायला भेटते जर तुम्ही ऍक्च्युली केलं तर. ओके, करा अशी मी सल्ला देत नाही, तुम्हाला फक्त शिकण्यासाठी सांगतो. ओके मित्रांनो, जर हे सेटलमेंट म्हणजे काय, तुम्हाला वस्तू मिळाली म्हणजे तुम्हाला शेअर्स किंवा सिक्युरिटीज मिळाल्या आणि कंपनीला पैसे मिळाले, ओके, किंवा तुम्हाला एखादी वस्तू मिळाली, कंपनीला त्या पैसे मिळाले, हे जर भविष्यात होत असेल, ओके, समजा आता तुम्हाला वस्तू मिळाली पण पैसे कंपनीला फ्युचरमध्ये मिळाले, असं काहीतरी भविष्यात जर होत असेल, ओके, तर त्याला फ्युचर्स म्हणतात. फ्युचर ह्या शब्दातच त्याचा अर्थ करतो, फ्युचर म्हणजे भविष्य, भविष्यात गोष्टी व्हायला. ओके, सेटलमेंट जे आहे, व्यवहाराची सेटलमेंट जे आहे मित्रांनो, काय होते, भविष्यात होते. ओके, तारीख वर्तमानात ठरवली जाते, वस्तूची देवाणघेवाण वर्तमान काळातच होते, पण त्याचे जे पैशाची जी देवाणघेवाण आहे मित्रांनो, ती कदाचित फ्युचरमध्ये होते. पैशाची देवाणघेवाण काय होते मित्रांनो, फ्युचरमध्ये होते. ओके, तर हे कॅश सेगमेंट एक सेगमेंट आहे. दुसरं सेगमेंट, ओके, इथे हेडिंग द्यायला पाहिजे होती, दुसरा सेगमेंट आहे फ्युचर्स, म्हणजे ज्याचे सेटलमेंट भविष्यात होते, ज्याचे सेटलमेंट काय होते, भविष्यात होते. ओके, तर लक्षात ठेवायचे दोन सेगमेंट आहेत, एक कॅश सेगमेंट आणि फ्युचर सेगमेंट. आता मित्रांनो, फ्युचर सेगमेंट मध्ये काय होते बऱ्याचदा, की अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्या किमतीच्या चढ उतारावरती व्यवहार चालतात, किमतीच्या चढ उतारामध्ये व्यवहार चालतात. जसं की मी तुम्हाला आता खूप चांगलं उदाहरण झालं, लक्ष देऊन उदाहरण आहे का, खूप कामाला पडेल. ओके, एक मिनिट, मला एक पहिले पुसून घेऊन द्या. लेट मी टेक इट डाऊन. हा, लेट मी टेक रूल्स. चालेल, एक मिनिट. तर आता बघा नेमकं काय होतं. समजा मी आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये, कंत्राटी शेतीमध्ये हा प्रकार बघितला होता. ओके, तसाच एक प्रकार आहे. बघा काय करतोय. समजा एक शेतकरी आहे आणि कोणता तरी उद्योगपती आहे, कोणता तरी उद्योजक आहे. उद्योजक. ओके? आता शेतकरी आणि उद्योजक एक करार करतात. ओके, करार करतात. काय करार करतात, उद्योजक काय म्हणतो शेतकऱ्याला,
की मला बटाटे हवेत. ओके, बटाटे प्लुरल. ओके, आणि त्या मोबदल्यात ऑब्विसली आम्ही तुम्हाला पैसे देऊ. पण आता हा करार, आता असं तर कोणत्याही मार्केटमध्ये जाऊन बटाटे घेऊन तो उद्योजक काय करू शकतो, स्वतःचा उद्योग चालू शकतो. पण इथं काय, इथे थोडा वेगळा करार आहे. कसा करार आहे बघा. ओके? उद्योजक काय म्हणतो शेतकऱ्याला, की आपण बटाट्याची किंमत ओके आजच ठरवूया. ओके, किंमत आजच. ओके, आणि ते किती किलो, ओके, त्याचं प्रमाण किती ते देखील आजच ठरवणार. ओके, किंमत आज ठरली, प्रमाण आज ठरलं. पण या बटाट्याची जो पुरवठा असतो तो भविष्यात होणार, भविष्यात पुरवठा होणार. ओके, किंमत आज ठरली. मी उदाहरण हे सेम टू सेम डेरिव्हेटिव्ह मध्ये नाही चालत, पण तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय. ओके, डेरिव्हेटिव्ह कसे काम करतात तुम्हाला एक आयडिया, बेसिक आयडिया आली तरी खूप झाले मित्रांनो. ओके, किंमत आज ठरली आणि किती किलो घ्यायचं, किती प्रमाणात घ्यायचं ते देखील आज ठरलं. ओके, पण त्याचा पुरवठा जो आहे तो भविष्यात होतोय मित्रांनो. पुरवठा कधी होतोय, भविष्यात होतोय. ओके, आता भविष्यात जर पुरवठा होत असेल, ओके, समजा भविष्यात, समजा आज 2022 आहे, 25 काहीतरी जुलै 2022 असं 2022 आहे, तर भविष्यात ज्याचा पुरवठा होता ना जुलै 2023 असेल. ओके, आता जुलै 2023 ला जर त्या बटाट्याची किंमत कमी झाली, ओके, किंमत काय झाली, कमी झाली, तर इथं फायदा कोणाचा होतो मित्रांनो, शेतकऱ्याचा होतो. फायदा कोणाचा होतो, शेतकऱ्याचा होतो. कारण शेतकऱ्याने ऑलरेडी जुलै 2022 लाच त्याची किंमत ठरवलेली आहे. उद्योजकांना आणि शेतकरी त्यामध्ये करार झालेला आहे. कधी जुलै 2022 लाच करार झालेला आहे की इतक्या इतक्या रकमेने, समजा 20 रुपये किलो, ओके, किलोने आपण बटाटा 20 किंवा 30, ओके, सीझन नुसार त्याचं किंमत बदल, तुम्हालाही माहिती आहे. ओके, अनफॉर्च्युनेटली ओके एवढ्या खाली पण ते उतरू शकते त्याची किंमत. ओके, 20 रुपये किलो बटाट्याने कदाचित जुलै 2022 ला किंमत ठरलेली आहे. पण जुलै 2023 ला त्या बटाट्याची किंमत झाली 10 रुपये किलो. ओके, 10 रुपये किलो. आता जुलै 2023 ला जर 10 रुपये किलो झाली, पण त्या उद्योजकांनी काय केलं, ऑलरेडी करार केलेला आहे, शेतकऱ्याला म्हणलं जुलै 2022 लाच किंमत ठरलेली आहे 20 रुपये किलोने. ओके, 20 रुपये किलो प्रमाणे काय आम्ही बटाटा घेऊ, 20 रुपये किलो प्रमाणे काय आम्ही बटाटा घेऊ. ओके, असं म्हणजे काय, जुलै 2023 ला जर त्या बटाट्याची किंमत प्रति किलो 10 रुपये झाली तर शेतकऱ्याचा फायदा, कारण शेतकऱ्यांनी ऑलरेडी त्याचा करार केलेला 20 रुपये किलोने. आणि समजा त्याची किंमत 30 रुपये झाली मित्रांनो, तर उद्योजकाचा फायदा, कारण त्या उद्योजकांनी काय केलं, ऑलरेडी 20 रुपये किलो प्रमाणे त्याचा करार केलेला आहे. असं मित्रांनो बघा, ह्या करारामध्ये काय होते, एक अंडरलाईन, इंग्रजीमध्ये त्याला अंडरलाईंग म्हणतात. ओके, शब्द लक्षात ठेवा, असाच वापरला जातो तो अंडरलाईंग. अंडरलाईंग म्हणजे जे आधार, कशाच्या आधारावर आपण हे सगळं करार करतोय, तर बटाट्याच्या आधार. बटाटा अंडरलाईंग ऍसेट काय आपल्यासाठी इथं, संपत्ती काय, बटाटा आहे, बटाट्याचा करार आहे. ओके, तर बटाट्याची बटाट्याच्या किमतीमध्ये चढ उतार होत आहे, आणि त्या चढ उतारामध्ये जी तफावत आहे त्याच्यावरती आपला नफा किंवा नुकसान, ओके, आपला फायदा किंवा तोटा, म्हणजे नफा किंवा नुकसान ठरतोय. ओके, आता इथं मित्रांनो काय होते, आपल्या नफ्याची, ओके, किंवा तोट्याची जी किंमत आहे, जे मूल्य आहे ते एका दुसऱ्या, ओके, आपल्याला जो पैसा मिळतोय, आपल्याला जी मिळकत आहे आपली, तो ती जी तफावत आहे, समजा 30 रुपये जर असेल, आपण ऑलरेडी 20 रुपयाने तो व्यवहार केला आहे, 30 रुपये त्याची किंमत असेल, तर 10 रुपयाचा फरक पडतोय. तर हा 10 रुपये काय झाला उद्योजकांसाठी, त्या नफा झाला, एक प्रकारे नफा झाला. ओके, तर जसंच्या तसं तुम्ही अप्लाय करू नका, मी पहिलं सांगितलं, ते फक्त समजण्यासाठी सांगतो. ओके, तर काय मित्रांनो, इथं काही जण काय करतात,
शेअर मार्केटमध्ये किंवा द्वितीय बाजारामध्ये काय करतात, काही जण ह्याला आपला उद्योग बनवतात. ओके, इथं तर उद्योजक वेगळं, हे उद्योजक आणि हे शेतकरी वेगळं, पण एक तिसरी पार्टी असते मित्रांनो, ते काय करतात, ह्यालाच आपला उद्योग बनवतात. म्हणजे कसं, की समजा XYZ नावाचा मुलगा असेल, XYZ नावाचा मुलगा असेल, तो काय करणार, तो ह्यालाच आपला उद्योग बनवणार. म्हणजे तो काय करणार, तो इकडून बटाटे घेणार, ह्यांना विकणार, आणि जे तफावत असेल ते त्याचा काय असेल, फायदा किंवा नुकसान असेल, फायदा किंवा नुकसान असेल. ओके, तर इथं हा व्यक्ती, तिसरी पार्टी जी आहे, थर्ड पार्टी जी आहे, ती स्वतःची मिळकत, फायदा किंवा नुकसान कशावरनं काढते, बटाट्यावरनं काढते, बटाट्यावरनं काढते. ओके, त्याचे बटाट्यावरनं निघते. ओके, बटाटा हा आधार आहे, बटाटा काय आहे, आधार आहे. ओके, तर ह्याला इंग्रजीमध्ये मित्रांनो डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आता डेरिव्हेटिव्ह हा शब्दाचा अर्थ काय आहे बघा, इंग्रजी शब्द आहे, खूप भारी, असं रॉकेट सायन्स नाही, बिलकुल तुम्हाला सहज समजेल त्याचा अर्थ. इंग्रजीमध्ये ना एक शब्द आहे, डिक्शनरी मिनिंग बघितला तर लगेच कळेल, टू डिराईव्ह. डिराईव्ह म्हणजे एखाद्या, आता इथं जो अर्थ आहे, डिराईव्ह म्हणजे काढणे. काढणे म्हणजे कसं, की एक मूळ स्रोत काय आहे, एखाद्या गोष्टीचा मूळ स्रोत काय. ओके, जसं की तेल आपण जमिनीतून काढतो, ओके, समुद्रातून काढतो, जमिनीतून काढतो. ओके, जे फॉसिल्स असतात, ओके, जीवाश्म जे असतात, खूप कालांतर, लाखो करोडो वर्षानंतर जेव्हा त्याच्यावरती प्रेशर आणि टेम्परेचर, ओके, तापमानाने आणि त्याच्या दबावाने, ओके, त्या जीवाश्माचं काय होते, तेलामध्ये रूपांतर होते. आणि हे तेल कुठं असतं, खाली खूप तळाला, ओके, जमिनीमध्ये दबलेला असते, समुद्राखाली, ओके, नदीखाली ते दबलेलं असतं. तर तिथून आपण काय करतो, तेल काढतो. तर इंग्रजीमध्ये त्याला जर तुम्हाला म्हणायचं असेल काही, तेल काढणे, तर यू डिराईव्ह ऑइल. ओके, एक्स्ट्रॅक्ट पण म्हणतात त्याला. डिराईव्ह म्हणजे त्याच्यातनं काढून घेतो आपण, असं. ओके, किंवा समजा एखादा गणितामध्ये, ओके, गणितामध्ये जर तुम्हाला लांब लचक एखाद्याचं प्रूफ लिहायचं असेल, ओके, तर त्याला आपण डेरिवेशन म्हणतो. ओके, तर संपूर्ण असं समजा, ओके, x+y होल स्क्वेअर, x+y, ओके, संपूर्णचा वर्ग, ओके, सगळ्याचा वर्ग, ओके, x+y होल स्क्वेअर. ओके, तर ह्याचा अर्थ काय. ओके, तर तुम्ही पूर्ण असं ते डिराईव्ह करता. ओके, असं 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 जे काय असेल त्याचा अर्थ. ओके, त्याला डेरिवेशन म्हणतात. टू डिराईव्ह म्हणजे काय, काढणे, एखादी गोष्ट एका मूळ गोष्टीपासून, ही मूळ गोष्ट असेल, मूळ गोष्टीपासून दुसरी गोष्ट काढणे. ओके, दुसरी गोष्ट काढणे त्याला म्हणतात टू डिराईव्ह. इंग्रजीतला शब्द आहे, बाकी काही नाही. म्हणजे उगाच अवघड वाटायला लागते, पण कधी कधी आहे ना, इंग्रजीच्या शब्दांमुळे सगळं अवघड जायला लागतं. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ओके, तर टू डिराईव्ह म्हणजे काय, एखादी गोष्ट काढणे. ओके, इथं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मित्रांनो, वी आर डिरायव्हिंग, ओके, द व्हॅल्यू, एखादा आपलं जे किंमत आहे, ओके, ते बटाट्याच्या आधारावर आपण काढतो. बटाटा हा आपला काय आधार आहे, त्याच्यावरती आपला नफा आणि तोटा ठरतोय. आणि त्यामुळं याला डेरिव्हेटिव्ह, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, आणि हे जे ही जी यंत्रणा आहे, यंत्रणा म्हणण्यापेक्षा ही जी क्लृप्ती आहे, हे जे ट्रिक आहे, ओके, जे लोक व्यवहार करतात, याचा व्यवहार करतात, त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह. त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो, एखाद्या वित्तीय साधनाच्या आधारावरती आपण काय करतो, गुंतवणूकदार किंवा जे उद्योजक असतात, विशेष उद्योजक असतात, ते काय करतात, ते किंमत दुसऱ्या, म्हणजे वित्तीय साधनाच्या आधारावर मिळकत काढतात, किंमत काढतात. ते त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह म्हणतो. ओके, तर डेरिव्हेटिव्ह काय असते मित्रांनो, एक प्रकारचा वित्तीय करार, जसं की तिथं शेतकरी आणि त्या बिझनेसमॅनचं झाला होता. ओके, त्या वित्तीय साधनाच्या बाजार किमतीच्या तफावतीवरती तो व्यवहार होतो. ओके, तर एक तिसरा माणूस असेल, तो काय म्हणणार, इकडून बटाटा घेणार, तिकडे बटाटा देणार, म्हणणार हा इकडून कितीला घेतला मी, 2 रुपये किलो, तिकडे कितीने विकला, 3 रुपये किलो. ओके, इकडे अगोदर घेतला होता, तिकडे नंतर विकला, त्याच्यामध्ये जी तफावत असेल 1 रुपयाची, ओके, ते त्या तिसऱ्या पार्टीसाठी, थर्ड पार्टीसाठी काय असेल, एक
नफा किंवा तोटा असेल, काही का असेल. ओके, तर तो तिसरा जो तृतीय पक्ष आहे तो काय करतोय, स्वतःची मिळकत ती एका कशाच्या तरी आधारावरती काढतोय. त्याला काढतोय म्हणून त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. त्याला काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह म्हणतात. ओके, सोपं आहे. त्यास काय मित्रांनो, जनरली डेरिव्हेटिव्ह काय असतात, सेटलमेंट लगेच होत नाही जनरली. ते भविष्यात होतात सेटलमेंट. ओके, ते काय होतात, भविष्यात होतात. कारण ते एक प्रकारचे करार असतात. एक प्रकारचे काय असतात, करार असतात. आणि त्या वित्तीय साधनाची किंमत वर किंवा खाली जाते. ओके, त्याची वर उतार आणि चढाव काय म्हणतात, चढ आणि उतार होतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती त्याची किंमत ठरते, त्याच्यावरती त्याची किंमत ठरते. त्याच्यावरतून त्याच्यातून मिळणारा नफा आणि तोटा ठरतो काही व्यक्तींसाठी जे व्यवहार करतात. ओके, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात जनरली फ्युचरमध्ये होतात. ह्या ज्या गोष्टी असतात त्याला फ्युचर्समध्ये होतात. ओके, भविष्यात होतात. तर डेरिव्हेटिव्ह हा शब्द कुठून आला मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाच्या तरी आधारावर हे काढणे. ओके, काढणे म्हणजे समजा आपला नफा काढतोय किंवा आपला मिळकत काढतोय, त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. त्याला काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह म्हणतात. ओके, तर काय होतं, डेरिव्हेटिव्ह हे ओव्हर द काउंटर किंवा स्टॉक एक्सचेंज वरती. ओके, स्टॉक एक्सचेंज वरती मोठ्या प्रमाणावरती देखील होतात किंवा ओव्हर द काउंटर म्हणजे लगेच आलं, जसं आपण कोणती वस्तू विकत घेतो, काउंटरवरती जातो, पैसे देतो, विकत घेतो, असे डेरिव्हेटिव्हचे व्यवहार होतात. किंवा स्टॉक एक्सचेंज वरती मोठ्या प्रमाणावरती ओके व्यवहार होऊ शकतात. ओके, डेरिव्हेटिव्हची किंमत वित्तीय साधनाच्या किमतीच्या चढ उतारावरती अवलंबून असते, मी तुम्हाला आता सांगितलं. आणि डेरिव्हेटिव्हचे प्रकार आहेत मित्रांनो, एक फ्युचर्स आहे, फॉरवर्ड आहे, स्वॅप्स आहे आणि ऑप्शन्स आहेत. ओके, याला डिटेलमध्ये काय आपण करणार नाही, पण तुम्हाला लक्षात ठेवू द्या, एक फ्युचर्स असतो, ओके, किंवा फॉरवर्ड असतो, किंवा ऑप्शन्स असतो, किंवा स्वॅप्स असतात. ओके, स्वॅपचा मराठीत अर्थ होतो देवाणघेवाण. स्वॅपिंग ह्या शब्दाचा मूळ अर्थ देवाणघेवाण होते. आदला बदलला स्वॅप असा शब्द आहे इंग्रजीमध्ये. ओके, तर मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह हा जर तुम्हाला प्रश्न आला, ओके, तर जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. मी जो शेतकरी आणि त्या उद्योजकाचं जे उदाहरण दिलं होतं, ते उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. ते उदाहरण काय करा, लक्षात ठेवा. ओके ओके, पुढचा टॉपिक बघूया मित्रांनो. ओके, लेट अस रिवाइज दिस. ओके, हा काय मित्रांनो, दोन प्रकारचे बाजार असतात. थोडं रिव्हिजन करतो तुम्ही. दोन प्रकारचे बाजार असतात. एक आहे प्राथमिक बाजार, दुसरा आहे द्वितीय बाजार. प्राथमिक बाजारामध्ये काय होते, एखादी कंपनी गव्हर्नमेंट असू शकते, प्रायव्हेट असू शकते, जेव्हा पहिल्यांदा ओके शेअर्स म्हणजे समभाग किंवा सिक्युरिटीज जे असतात, ओके सिक्युरिटीज जेव्हा पहिल्यांदा लोकांना विकते, ते कुठं होते, प्राथमिक बाजार. आणि जेव्हा प्राथमिक बाजाराचा एंड काय असतो, ती कंपनी एखाद्या स्टॉक एक्सचेंज वरती नोंद होते. त्या कंपनीची काय होते, स्टॉक एक्सचेंज वरती नोंद होऊन जाते. हा प्राथमिक बाजाराचा शेवट असतो, एंड असतो तो. द्वितीय बाजारामध्ये काय होते, आता ऑलरेडी या कंपनीची नोंद झाली, ओके, आणि लोकांकडे आता समभाग आले. आता लोक समभाग ठेवतीलच असं काही नाही. लोकांना वाटत असेल की या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नाही, त्यामुळे लोक काय करतात, ते विकायची इच्छा दाखवतात. काही जण ते विकत घेण्याची इच्छा दाखवतात. तर हा जो व्यवहार चालतो म्हणजे काय, ऑलरेडी जे समभाग सिक्युरिटीज विकले गेलेले आहेत त्याची देवाण आणि घेवाण करण्याचा जो व्यवहार चालतो ज्या बाजारामध्ये होतो त्याला द्वितीय बाजार म्हणतात. ज्या बाजारामध्ये त्याला द्वितीय बाजार म्हणतात. आणि हे करण्यासाठी जो मंच लोकांना पुरवला जातो त्या मंचाला आपण म्हणतो स्टॉक एक्सचेंज. ओके, त्या मंचाला काय म्हणलं जाते, स्टॉक एक्सचेंज. ओके, आणि मित्रांनो, हे व्यवहार ओके हे व्यवहार जर लगेच होत असते, ओव्हर द काउंटर म्हणजे तिथं जायचं, शेअर्स घ्यायचे, पैसे द्यायचे, असं जर होत असेल, ओके, त्याला ओटीसी, ओव्हर द काउंटर म्हणजे लगेच, ओके, कॅशच्या रूपात होऊ शकतात. ओके, किंवा मित्रांनो, हे व्यवहार
फ्युचर्स म्हणजे समजा वस्तू आत्ता घेणार, ओके, आणि त्याचे पैसे कदाचित भविष्यात मिळणार असं काहीतरी, ओके. तर असं काय होत असेल त्याला फ्युचर्स म्हणतात, फ्युचर्स म्हणतात, ओके. तर ह्यामध्ये कदाचित तारीख आज ठरली पण सेटलमेंट भविष्यात असेल, ओके. तारीख ठरली की भविष्यात ह्या दिवशी सेटलमेंट होईल, ओके, असं. तर एक तर ओव्हर द काउंटर लगेच तिथं होऊ शकते किंवा भविष्यात होऊ शकते, हे सगळे व्यवहार भविष्यात होऊ शकतात, ओके मित्रांनो. तर काही असे फ्युचर्स फॉरवर्ड्स ऑप्शन स्वॅप्स हे काय मित्रांनो, डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की जी मिळकत आहे, जो नफा तोटा आहे, ती एखाद्या वित्तीय साधनाच्या आधारावर किंवा वस्तूच्या आधारावर काढतात, वरून काढली जाते असं जरी लक्षात ठेवलं ना तर डेरिव्हेटिव्हचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ओके. काढली जाते, ओके, काय किंमत किंवा मिळकत वगैरे, ओके, त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह, ओके. तर समजा मी बटाट्याचा व्यापार करत असेल, ओके, शेतकऱ्यांसोबत, आणि मी शेतकऱ्यांकडनं बटाटा विकत घेणार 2 रुपयाला, समजा, सॉरी, थोडासा रिअलिस्टिक बोलू आपण, एक 20 रुपये किलोने बटाटा विकत घेतला, माझ्याकडेच ठेवला काही दिवस, आणि 3-4 दिवसानंतर कदाचित मी एका उद्योजकाला विकला 30 रुपये किलोने. तर त्याचे जे फरक असतो तो माझ्यासाठी मिळकत असते. तर मी जी मिळकत कशावरून काढतोय, बटाट्यावरनं, तर ते बटाटा काय झाला, हा आधार झाला, अंडरलाईंग ऍसेट त्याला म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात अंडरलाईंग असेट. अंडरलाईंग म्हणजे ज्याच्या आधारावर आपण करतो, इथं कोणता आधार झाला, बटाटा, ओके. तर बटाट्याच्या आधारावर काय करतो आपण मित्रांनो, ते आपली मिळकत वगैरे काढतोय, ओके. तर त्यामुळे त्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह, टू डिराईव्ह, ओके. टू डिराईव्ह म्हणजे काय, अशा व्यवहारांना डेरिव्हेटिव्ह म्हणतात, ह्याचे 4 प्रकार आहेत, डिटेलमध्ये काय करू शकणार नाही आपण, तुम्ही लक्षात राहू द्या. 4 प्रकार आहेत. एक फ्युचर्स, दूसरा फॉरवर्ड्स, WARD, तिसरा ऑप्शन्स, आणि चौथा स्वॅप्स, ओके, लक्षात ठेवा, ओके. तर हे असं डेरिव्हेटिव्हचा कॉन्सेप्ट आहे, ओके. तर आपण पहिलं बघितलं प्रायमरी मार्केट काय असते, जेव्हा पहिल्यांदा गोष्टी केल्या जातात त्याला प्रायमरी, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा समभाग विकले जातात, सिक्युरिटी विकल्या, त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात, ते प्रायमरी मार्केटमध्ये होते. सेकंडरी मार्केटमध्ये ऑलरेडी ज्या समभाग आणि सिक्युरिटी विकले जातात त्याची देवाणघेवाण होते, त्याला सिक्युरिटी मार्केट म्हणतो, ओके. सेकंडरी मार्केट, सिक्युरिटी नाही, सेकंडरी म्हणजे द्वितीय, ओके, द्वितीय मार्केट म्हणतो. त्यामध्ये कॅशने होऊ शकतात गोष्टी किंवा फ्युचरमध्ये होतात त्या गोष्टी, त्याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. जनरली डेरिव्हेटिव्ह काय फ्युचरमध्ये होतात, भविष्यात होतात, ओके. तर आता पुढचा कॉन्सेप्ट बघूया मित्रांनो, सोशल स्टॉक एक्सचेंज. कोणता कॉन्सेप्ट, सोशल. मित्रांनो, सोशल स्टॉक एक्सचेंजचा अर्थ खूप सोपा आहे, ओके. मागच्या सेक्शनमध्ये आपण बघितलं, स्टॉक एक्सचेंज काय असते, एक प्रकारचा मंच असतो, कशासाठी, ज्या सिक्युरिटीज असतात किंवा समभाग असतात त्यांच्या व्यवहारासाठी, ट्रेडिंगसाठी, ओके. बाईंग अँड सेलिंग म्हणजे विकत घेणे विकणे ह्यासाठी असते. पण आपण ह्या पूर्ण भागात, जसं आपला टॉपिक हा सुरू झाला तसं कुठंच आपण सेवाभावी संस्थांविषयी बोललो नाही, ओके. आपण काय बोलत राहिलो, कंपनीविषयी, गव्हर्नमेंट असो का प्रायव्हेट असो, ओके. प्रायमरी मार्केट बद्दल बोललो, सेकंडरी मार्केट बद्दल बोललो, ओके, फ्युचर्स डेरिव्हेटिव्ह बद्दल बोललो. पण एवढ्या याच्यात आपण कधीच सेवाभावी संस्था, ओके, जेव्हा NGOज असतात, ओके, त्याच्याबद्दल आपण कधीच बोललो नाही. तर हा जो टॉपिक आहे मित्रांनो, हा सेवाभावी संस्थांविषयी खूप एकदम इनोव्हेटिव्ह टॉपिक आहे, ओके. खूप नवीन, यात खूप क्रिएटिव्ह, ओके, टॉपिक आहे. आणि जर हे झालं तर नक्कीच ह्याचा उपयोग आपल्या देशाला, ओके, खूप चांगल्या प्रकारे होईल. असं का म्हणतोय मी, तर बघा नेमकं काय, सोशल स्टॉक एक्सचेंज मध्ये ह्यासाठी एक कमिटी बसवली, ती कृती गट बसवला होता. कृती गट म्हणजे वर्किंग ग्रुप, त्याच्यावर काय काम करता येईल
ते तसा गट, ओके, ते अभ्यास करणारा गट. इशात हुसेन नावाचे जे त्याचे अध्यक्ष होते, ओके, हा कृती गट बसवला गेला. आणि त्या कृती गटाला एक काम सोपवण्यात आलं. काय काम होतं की त्यांनी सोशल स्टॉक एक्सचेंजची साधारणपणे संरचना काय, कार्यपद्धती कशी असली पाहिजे, ओके, हे बघायचं. आता नेमकं सोशल स्टॉक एक्सचेंज काय बघा. सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवी संस्था संस्था त्यांना जर आपलं एका वाक्य म्हणजे एका शब्दात जर टाकायचं असलं तर एनजीओज म्हणू शकतो आपण त्याला, ओके. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ओके, ज्या काम करतात, आपल्या समाजात काम करतात, पण त्यांचा जो उद्देश असतो तो नफा कमवणे कधीच नसतो, ओके. त्यांचा उद्देश हा नफा कमवणे कधीच नसतो. तर अशा संस्थांना भांडवल उभारणी प्रक्रियेसाठी जर आपल्याला एखादं स्टॉक एक्सचेंज देता आलं तर खूप चांगलं होईल. या उद्देशाने एक वर्किंग ग्रुप म्हणजे कृती गट बसवण्यात आला होता, ओके. इशात हुसेन नावाचे त्याचे अध्यक्ष होते. तर बघा मित्रांनो, तुम्ही ही म्हणजे ही खूप अभिनव कल्पना आहे, ओके. आणि त्यामुळे जर हे सक्सेसफुल झालं तर खूप चांगलं होईल, कारण इतक्या सेवाभावी संस्था सरकारसोबत काम करतात किंवा सरकारच्या मदतीने, ओके, सरकारला पूरक, सरकारच्या सगळ्या ज्या म्हणजे योजना असतात त्याला पूरकपणे काम करतात, ओके. त्यांना त्यांच्या योजना तळागाळापर्यंत नेण्याचं काम करतात. अशा भरपूर स्वयंसेवी संस्था, सेवाभावी संस्था आणि सामाजिक संस्था भारतात आहेत. पण बऱ्याचदा त्या सेवाभावी, सामाजिक सेवाभावी, स्वयंसेवी संस्थांना पैशाची कमी पडते, त्यांना भांडवलाची कमी पडते. ते खूप चांगल्या उद्देशाने काम करतात पण त्यांच्याकडे पैसाच नसतो आणखी जोमाने काम करायला. अशा संस्थांना जर कोणतं एखादं स्टॉक एक्सचेंज भेटलं जिथून ते भांडवल उभं करू शकतील तर ह्यापेक्षा चांगलं काही होणार नाही. आणि अशाच संकल्पनेला सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणलंय. स्टॉक एक्सचेंज काय असतो, जिथं एक ज्यांच्याकडे जे गुंतवणूकदार असतात, ओके, आणि जे अ, ज्यांना पैशाची गरज असते, असे दोन जे भाग असतात ते एकत्र येतात, ओके. जे गुंतवणूकदार असतात आणि ज्यांना पैशाची गरज असते, असे दोघं जण किंवा असे दोन घटक एकत्र येतात, ओके. आणि ते देवाणघेवाण करतात. एक जण पैसे देतो आणि दुसरा पैसे घेतो आणि हे चालत राहते, ओके. त्याच्या मोबदला समभाग, सिक्युरिटीज ह्याचा व्यवहार होतो. तसंच जर सेवाभावी संस्थांबद्दल झालं तर यापेक्षा चांगलं काही होणार नाही. त्यामुळं ह्याच्यावरती कृती गट बसवण्यात आला. इशात हुसेन यांचे अध्यक्ष होते, ओके. आणि त्यानंतर ह्या कृती गटाने ज्या शिफारसी केल्या होत्या त्यावरती, ओके, एक तांत्रिक गट, ओके, तंत्रज्ञ असं शब्द चुकीचा वाटला थोडासा, तांत्रिक गट म्हणू शकता, टेक्निकल, ओके, टेक्निकल ग्रुप बसवण्यात आला 2020ला, सप्टेंबर 2020ला. हर्षकुमार भंवाला, ओके, बघा, हर्षकुमार भंवाला जे माजी अध्यक्ष आहेत कशाचे, नाबार्डचे, ओके, माजी अध्यक्ष आहेत नाबार्डचे. तर 2020ला यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक कमिटीची स्थापना करण्यात आली, एक तांत्रिक गट बसवण्यात आला. आणि तो गट काय करणार आहे मित्रांनो, तो गट सोशल स्टॉक एक्सचेंजची फिजिबिलिटी म्हणजे कसं करता येईल, त्याच्या वित्तीय व्यवहार कसे असतील, ओके, त्याची लिस्टिंग कशी असते, लिस्टिंग म्हणजे त्याची नोंद स्टॉक एक्सचेंजवर कशी झाली पाहिजे, त्याची इनिशियल पब्लिक ऑफर, पहिल्यांदा ते कसं लोकांना शेअर्स देतील, ओके, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे हर्षकुमार भंवाला 2020ला बसवलेल्या कमिटी, ओके. त्याचे कोण आहेत चेअरमन, हर्षकुमार भंवाला. 2020ला याची कमिटी बसवली होती, ओके. हर्षकुमार भंवाला हे तुम्हाला माहित पाहिजे, एक्स चेअरमन आहेत नाबार्डचे, ओके. तर एवढंच आहे सोशल स्टॉक एक्सचेंज बद्दल. खूप अभिनव कल्पना आहे मित्रांनो, की जसं कंपन्यांना, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, ज्या कंपन्या नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवहार करतात, अशा कंपन्यांना जसं एक चान्स मिळतो भांडवल उभं करण्यासाठी, तसा चान्स जर सामाजिक संस्थांना भेटला तर अधिक चांगलं होईल. सामाजिक संस्था अधिक जोमाने काम करतात, कारण सामाजिक संस्थांना पैशाची कमी असते. नेहमी ते डोनेशनसाठी इतरांकडे म्हणजे त्यांना डोनेशनसाठी खूप मेहनत करावी लागते, ओके. जर असं जर झालं की ह्या सामाजिक संस्थांसाठी स्टॉक एक्सचेंज निर्माण झाला जिथं ते आपले समभाग काढतील आणि ते लोकांना देतील, त्याच्या मोबदल्यात त्यांना जर डोनेशन मिळालं, त्यांच्या मोबदल्यात जर त्यांना देणग्या मिळाल्या, तर ह्याच्या एवढं चांगलं काही होणार नाही, ओके. तर अशा अभिनव कल्पनेला
सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणतात. ओके. आणि ह्यावरती दोन गट बसवण्यात आले. एक होता वर्किंग गट म्हणजे कृती गट इशाद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली, आणि 2020 ला हर्षकुमार भवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक गट बसवण्यात आला. ओके. तर हे तुम्ही एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. ओके. आता आपण पुढचा टॉपिक घेऊया, सेबीची भूमिका. आता आपण एवढे टॉपिक बघितले आतापर्यंत. ओके. आपण मनी मार्केट बघितलं, त्यानंतर कॅपिटल मार्केट बघितलं. मनी मार्केटमध्ये भरपूर गोष्टी बघितल्या जे शॉर्ट टर्म साठी, कमी कालावधीसाठी पैशाची देवाणघेवाण करतात. मग आपण कॅपिटल मार्केट बघितलं, त्यामध्ये आपण बघितलं की जास्त कालावधीसाठी पैशाची देवाणघेवाण करतात. हे सगळं बघितल्यानंतर ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं प्राथमिक मार्केट काय असतो, जिथं पहिल्यांदा सिक्युरिटीज वगैरे ओके समभाग दिले जातात. नंतर सेकंडरी मार्केट बघितलं, द्वितीय मार्केट. ओके, जिथं आपण बघितलं की जे ऑलरेडी सिक्युरिटी दिले जातात त्यांचा व्यवहार होतो, त्यांची देवाणघेवाण होते. ओके. हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं नियंत्रण, ह्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण कोण करते मित्रांनो? सेबी, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. सेबी ही संस्था आहे जी या सगळ्यांचं काय करते? नियंत्रण करते, या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्याचं काम करते. आणि ह्या संस्थेची स्थापना मित्रांनो 1998 ला झाली होती. पण स्थापना झाली होती 1998 ला, 88 ला, सॉरी, 1988 ला. पण लीगल स्टेटस म्हणजे कायदेशीर ज्याला एक त्याला स्थान कधी देण्यात आलं? 1992 ला देण्यात आलं. ओके. कायदेशीर मान्यता आणि कायदेशीर स्थान कधी मिळालं त्याला? 1992 ला. तर लक्षात ठेवा, म्हणजे 1988 पासून 1992 पर्यंत त्याला असा कायदेशीर दर्जा नव्हता, म्हणून त्यांच्याकडे जास्त पॉवर देखील नव्हत्या. ओके. त्यांच्याकडे काही अधिकार नव्हते कोणावरती. समजा सेबी काय करते? नियंत्रण ठेवते. सेबी ह्याच्या कशावरती नियंत्रण ठेवते? स्टॉक एक्सचेंज वरती आणि प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, प्राथमिक बाजार, द्वितीय बाजार ह्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते. ओके. तर 1988 ला स्थापना झाली होती, पण कायदेशीर जो स्थान आहे, मान्यता आहे, त्यांना 1992 ला भेटली. ओके. 3 छोटे छोटे उद्देश आहेत सेबी कायद्यामध्ये लिहिलेले. सेबीचा कायदा लक्षात ठेवा, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट 1992. ओके. ऍक्ट म्हणजे कायदा. तर 1992 चा कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत त्यांना मुख्य, ओके, मी हे रिपोर्ट मधनं घेतलं इतर घेण्यापेक्षा. ओके. तर तुम्हाला हे माहित पाहिजे मित्रांनो, मुख्य जे उद्दिष्ट आहे सेबीचं ते 3च आहेत. एक, गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे. जे गुंतवणूकदार असतात, जे पैसे देतात, समजा मी जर एखाद्या कंपनीचे भाग भांडवल समभाग घेत असेल, शेअर्स घेत असेल, तर मी गुंतवणूकदार असेल, कंपनी ही सिक्युरिटी देणारी असेल, तर माझं संरक्षण करण्याचं काम कोण करते? सेबी करते. ओके. माझं संरक्षण करण्याचं काम कोण करते मित्रांनो? सेबी करते, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ओके. भांडवली बाजाराच्या विकासाला प्रोत्साहन. हा मित्रांनो, भांडवली बाजाराबद्दल जे आपण माहिती बघितली, कॅपिटल मार्केट, ओके, विच इज मार्केट फॉर लॉंग टर्म फायनान्स. ओके. अधिक मुदतीसाठी, जास्त मुदतीसाठी, दीर्घ मुदतीसाठी जर पैशाची गरज असेल, तर असा पैसा हा भांडवली बाजारात उपलब्ध होतो आणि तिथं त्याची देवाणघेवाण होते. तिथं त्याची काय होते? देवाणघेवाण होते. तिथं शेअर्स वगैरे काढले जातात, सिक्युरिटीज विकले जातात, आणि त्यांची जी कालमर्यादा असते, ओके, मॅच्युरिटीची जी कालमर्यादा असते ती जास्त असते. ओके. म्हणजे परतफेडीचा जो कालावधी असतो खूप जास्त असतो. 1 वर्षापेक्षा, 2 वर्षापेक्षा, 3 वर्षापेक्षा जास्त असतो. 30-30 वर्षाचा देखील तो कालावधी असू शकतो. ओके. तुम्ही कधी ऐकलं असेल की काही लोकांनी 30 वर्षापूर्वी, म्हणजे असं तुम्ही कोणाला मित्रमैत्रिणीला बोलताना ऐकलं असेल की माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी किंवा माझ्या कोणातरी नातेवाईकांनी 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी ह्या गोष्टीचे शेअर्स घेतले होते. ओके. XYZ कंपनीचे शेअर्स होते, आता त्याची किंमत एवढी एवढी झाली. तर बघा किती मोठा कालावधी आहे. ते मित्रमैत्रिणींचं बोलताना सांगून जातात की आपल्याला 25 वर्षापासून त्यांच्याकडे शेअर्स आहेत, 30 वर्षापासून शेअर्स आहेत, 35 वर्षापासून शेअर्स आहेत. म्हणजे खूप मोठा कालावधी आहे. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी त्यांना त्यांच्या म्हणजे एवढ्या कालावधीसाठी त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत. ओके. आणि हे कुठं होते? ह्याचं नियंत्रण कोण करते? हे कुठं होते? तर कॅपिटल मार्केट, भांडवली बाजारामध्ये. आणि ह्याचं नियंत्रण करण्याचं काम कोण करते? सेबी करते. आणि ह्याच्या विकासाला, भांडवली बाजाराच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचं काम देखील सेबी करते मित्रांनो. ओके. आणि शेवटचं त्याचं जो उद्दिष्ट आहे
सेक्युरिटीज बाजारावरती नियंत्रण, ज्या गव्हर्नमेंट सेक्युरिटीज असतील किंवा प्रायव्हेट सेक्युरिटीज असतील त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, त्याला रेग्युलेट करण्याचं काम. मित्रांनो, नियंत्रण या शब्दाचा खूप वेगळा अर्थ होतो. ओके, नियंत्रण म्हणजे त्याच्यावरती फक्त असं लक्ष ठेवणे नसते. ओके, लक्षात घ्या. okay? नियंत्रण या शब्दाचा अर्थ काय? रेग्युलेट इंग्रजीमध्ये थोडासा मला बेटर वर्ड वाटतो तो, एक ह्यापेक्षा चांगला शब्द का वाटतो सांगतो तुम्हाला. नियंत्रण म्हणजे एखाद्या गोष्टीवर फक्त लक्ष ठेवणे नसते, तर जर काही चुकीचं होत असेल तर त्याला बरोबर करण्याचं काम. जेव्हा जेव्हा माझ्यासमोर आहे ना रेग्युलेट हा शब्द येतो ना, मी त्या फॅनचं रेग्युलेटर असते ना त्याचा विचार करतो. रेग्युलेटर काय करते? तुम्हाला जर समजा फॅनची स्पीड जास्त लागत असेल तर ते जास्त करता येते रेग्युलेटरने फॅनच्या, ओके, पंख्याच्या. आणि जर कमी लागत असेल तर कमी, म्हणजे तुमच्या गरजेनुसार जे चांगलं आहे त्यानुसार तुम्ही काय करू शकता, त्याला कंट्रोल करू शकता. तर रेग्युलेट करणे म्हणजे असंच असते, नियंत्रण करणे म्हणजे असं असते. त्याच्यावरती आपलं नियंत्रण असते म्हणजे काय? जर ते चुकीच्या मार्गावर जात असेल, ओके, ते जर आपल्याला नको असेल असं काही होत असेल मार्केटमध्ये, तर त्याला बरोबर करण्याचं काम कोण करते? ती नियंत्रक संस्था करते. आणि असंच भांडवली बाजारामध्ये नियंत्रक संस्था कोणती आहे मित्रांनो? सेबी आहे. ओके, नियंत्रक संस्था कोणती आहे? सेबी आहे. ओके, तर आता शेवटचा टॉपिक बघूया आपण, फायनान्शियल मार्केट रिफॉर्म्स, म्हणजे वित्तीय बाजार सुधारणा काय काय झाले गेल्या एस्पेशली 1991 नंतर काय काय सुधारणा झाल्या. दोन तीन जास्त सुधारणा नाही, एक 3 स्लाइड आहे त्याच्या. ओके, ते आपण बघूया. ओके, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कपात झाली मित्रांनो SLR आणि CRR. तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या लेक्चरमध्ये SLR हा 18%, ओके, आणि CRR हा जवळजवळ 4%च्या जवळ बघितला होता आपण. ओके, 18% आणि 4%. तुम्हाला जर रिवाइज करायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. अगोदरची जी स्लाइड होती आपली, ओके, बघतो यामध्ये असेल. ओके, बहुतेक दुसऱ्या स्लाइड मध्ये होतं. ओके, तर मित्रांनो यातच असेल, नाही ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, CRR आणि SLR हे जे आपण बघितले धोरण दरासोबत, ओके, जी चलनविषयक धोरण असते, चलनविषयक धोरण राबवण्यासाठी ज्या 5 गोष्टी असतात. पहिले 3 असतात धोरण दर, त्याच्यामध्ये आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, ओके, त्याच्यानंतर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फंड, त्याच्यानंतर SAF, हे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ओके, स्टँडिंग ऍडजस्टमेंट फॅसिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ह्या 3, आणि दुसरे 2 होते SLR आणि CRR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो. ओके, तर मित्रांनो SLR आणि CRR एकेकाळी बघा ऍज हाय ऍज, म्हणजे 39% एवढा हाय, एवढा जास्त होता. एक काळ असा होता की CRR मित्रांनो 39% पर्यंत होता. आता हे CRR 39% म्हणजे मित्रांनो 39% हे, सॉरी, SLR 39% होता. ओके, CRR 15% होता. ओके, तर 39% SLR जर याची कल्पना केली तर बघा याचा अर्थ काय होतो की 100 NDTL, तुम्हाला शब्द आठवत असेल, नेट डिमांड टाइम लायबिलिटी, 100 रुपयाच्या NDTL पैकी जवळजवळ 39 रुपये हे बँकांना कोणाकडे ठेवावे लागत होते? बँकांना हे एक गुंतवणुकीच्या रूपात ठेवावं लागत होतं. आणि जर 39 रुपये बँकांनी गुंतवणुकीच्या रूपात, आणि गुंतवणूक पण कशात करायची? एकतर कॅशमध्ये करायची किंवा सोन्यामध्ये करायची किंवा RBIने सांगितलेल्या सेक्युरिटीज मध्ये करायची. RBIने सांगितलेल्या सेक्युरिटीज मध्ये करायची. जर 39 100 पैकी जर 39 रुपये जर तुमचे गुंतून राहत असतील, ते पण RBIच्या म्हणण्यानुसार, निर्देशानुसार, तर मग तुमच्याकडे एकदम 39 म्हणजे जवळजवळ फक्त 61% उरतात कशासाठी? व्यवहारासाठी. आणि त्यामुळे तुमच्या व्यवहारावरती काय होते की वचक येते, आणि ती म्हणजे तुमच्या व्यवहाराला एक लिमिटेशन येते, तुमच्या व्यवहाराला एक निर्बंध येते. तर ही गोष्ट चांगली नव्हती. ही गोष्ट एक वित्तीय बाजारासाठी चांगली नव्हती. तर मित्रांनो हळूहळू 39 एकेकाळी जे 39 SLR होता, 39% NDTLच्या 39%, तो हळूहळू 18%वर आलाय. ओके, आणि CRR एकेकाळी 15%वर होता, तो हळूहळू 4.5%, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, तो जवळजवळ
4%वर आलेला आहे, जवळजवळ 4%. तर ही खूप मोठी सुधारणा आहे, ही खूप मोठी सुधारणा आहे. ओके, नंतरची सुधारणा काय झाली मित्रांनो? ओके, एंड ऑफ ऍडमिनिस्टर्ड इंटरेस्ट रेट. हे आपण अगोदर पण बघितलं होतं, तुम्हाला आठवत नसेल कदाचित. अगोदर काय व्हायचं, 1991 नंतर काय व्हायचं मित्रांनो, की ज्या व्याजदर असतात, जे व्याजदर असतात, त्या व्याजदराचं जे निर्धारण असते, ओके, डिटर्मिनेशन असते, ते सरकार करायचं. तर ही चांगली गोष्ट नव्हती, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, बऱ्याचदा सांगितले, ओके, एखाद्या चांगल्या बाजार व्यवस्थेचा एक कणा काय असतो, की बाजार व्यवस्थेमधल्या किमती या लोकांनी ठरवल्या पाहिजे, या बाजार व्यवस्थेनेच ठरवल्या पाहिजे. बाजार व्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या नियमाने ठरवलं पाहिजे. पण जर सरकार ठरवत असेल तर ते खरी किंमत नसते, किंवा त्याने बाजारामध्ये तेवढी असं बाजाराला प्रोत्साहन भेटत नाही त्याने, किंवा कारण किमती ह्या अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी आणि डिमांड मागणी म्हणजे डिमांड आणि सप्लाय म्हणजे पुरवठा, तर मागणी आणि पुरवठ्याच्या नियमाने ठरवल्या गेल्या पाहिजे होत्या. पण इथं असं होत नाही, इथं कोण ठरवते तर सरकार ठरवत. तर पूर्वी असं व्हायचं की जे व्याज दर असायचे ते सरकार ठरवायचे, व्याजदर काय असायचे, सरकार ठरवायचे. आता जर तुम्ही व्याजदर बघितलं मित्रांनो, हे मार्केट ठरवलं जातं. ओके, कोणत्याही गोष्टींवरती जे फंड आहेत, ज्या निधी आहेत, जे गुंतवणूकदारांना मिळणारे पैसे असतील, किंवा गुंतवणूकदार करणारे जे गुंतवणूक करणारे जे पैसे असतील, त्याच्यावरती व्याज कोण ठरवते? मार्केट ठरवते, बाजार व्यवस्था ठरवते, सरकार ठरवत नाही. आणि हा सगळ्यात मोठा रिफॉर्म आहे. ओके, तुम्ही जर मला विचारलं की सगळ्यात मोठा रिफॉर्म काय, SLR CRR बाकीपेक्षा ना, हा खूप सगळ्यात मोठा रिफॉर्म आहे. कारण सुधारणा म्हणजे काय असते, सरकारचा हस्तक्षेप करून एखाद्या वस्तूची खरी किमतीचा शोध लावण्यासाठी. असा शब्द का वापरतो मी, कारण याला इंग्रजीमध्ये ना प्राइस डिस्कवरी म्हणतात. काय म्हणतात? प्राइस डिस्कवरी, शोध लावण्यासारखं आहे. ओके, एखाद्याची खरी किंमत कधी कळते, तेव्हा सगळी लोक त्याचे मागणी आणि पुरवठ्यानुसार सगळी लोक एकत्र येऊन जेव्हा मागणी पुरवठा करतात, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. ओके, तर ही खरी किंमत करण्यासाठी वस्तू आणि सेवांची जे मागणी आणि पुरवठ्यानुसार त्या किमती ठरल्या पाहिजेत, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते आपल्याला. पण हे जर सरकार ठरवत असेल तर ते बाजारासाठी चांगलं नसते. आणि हेच नंतर झालं की जे व्याजदर असायचे पूर्वी, जे सरकार ठरवायचं ते बाजार ठरवायला सुरुवात केली. त्यामुळे हा सगळ्यात मोठा रिफॉर्म होता. प्रुडेन्शियल नॉर्म. प्रुडेन्शियल म्हणजे दक्षतेच्या बाबी. ओके, दक्षतेच्या बाबी असा त्याचा अर्थ तुम्ही घेऊ शकता. प्रुडेन्शियल नॉर्म काय असतं मित्रांनो, की हे इंटरनॅशनल आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील ह्याचे काही नॉर्म्स असतात. ओके, त्याला कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, ह्याच्याबद्दल आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल कदाचित. ओके, जेव्हा आपण बँकिंग बद्दल बोलत होतो, थोडंसं कोऑपरेटिव्ह बँकिंग वगैरे, CRR SLR बद्दल जेव्हा बोलत होतो आपण. ओके, प्रुडेन्शियल नॉर्म काय असतात मित्रांनो? प्रुडेन्शियल नॉर्म म्हणजे जर कर्ज एखाद्या, सगळ्या बँका कर्ज देतात कारण ते त्यांचं कार्य असते, त्याच्याशिवाय ते जगू शकत नाही. बँका तग धरू शकत नाही, कारण त्यांचा तो बिझनेस आहे, त्यांचा तो व्यापार आहे. ओके, तर कर्ज देताना विचार करून दिलं पाहिजे, कारण अचानक जर बाजार व्यवस्थेमध्ये काही क्रायसिस आला, ओके, काही आपत्ती आली, ती नैसर्गिक असो, ओके, नैसर्गिक आपत्तीमुळे येणारे संकट असो, किंवा मनुष्य निर्मित संकट असेल, जर बाजारामध्ये काही संकट आलं, किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळं जर बाजार व्यवस्था कोलमडत असेल, ओके, किंवा दिलेलं कर्ज बाजारामध्ये जर परत येत नसेल, की कोणत्याही कारणामुळे, तर आपल्याकडे म्हणजे बँकेकडे एक पुरेसं भांडवल, ओके, पुरेसं भांडवल पाहिजे. ते किती टक्के पाहिजे? ओके, ते किती टक्के पाहिजे, किती आपल्याकडे ठेवी पाहिजेत, आणि किती त्याच्यातनं कर्ज द्यायचं, ह्याच्या ज्या बाबी असतात, ह्याचे जे वेगवेगळे मुद्दे असतात, त्याला आपण दक्षतेच्या बाबी म्हणतो. त्याला म्हणतो दक्षतेच्या बाबी, प्रुडेन्शियल नॉर्म, इंग्रजीमध्ये त्याला प्रुडेन्शियल नॉर्म म्हणतात. म्हणजे दक्ष राहून जेव्हा आपण कर्ज देतो, जेव्हा बँका कर्ज देतात, तेव्हा बँकांनी कर्ज कसं दिलं पाहिजे? दक्ष राहून दिलं पाहिजे. उगाच डोळे झाकून जर कर्ज दिलं तर कर्ज परत येण्याची शक्यता कमी असते. कारण जो व्यक्ती, जी संस्था कर्ज घेते, ती कर्ज घेऊन पळून जाईल, किंवा कर्ज घेऊन त्या कर्जाचा उपयोग बराबर जर झाला नाही, तर कर्जाची जी सर्व्हिसिंग असते, म्हणजे त्याच्यावरती व्याज देण्याची जी प्रक्रिया असते, ओके, जी वारंवारिता असते,
ते व्याजदर किंवा कर्जाची जी परतफेड असते ती होणार नाही. म्हणजे त्यामुळं कर्ज देताना आहे ना दक्षता राखून कर्ज देणं गरजेचं असते. तर ह्या दक्षतेच्या काही बाबी आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठरवलेल्या आहेत. दक्षतेच्या काही बाबी आहेत ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती ठरवलेल्या आहेत आणि त्या बाबी देखील भारतात राबवण्यात आल्या 1991 नंतर. त्या बाबी देखील भारतात राबवण्यात हळूहळू 1991 नंतर, कारण ते आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड होते. ओके, आंतरराष्ट्रीय मानक होते आणि त्या आंतरराष्ट्रीय मानकाच्या बरोबर देखील भारतीय वित्तीय बाजारामध्ये त्या बाबी राबवण्यात आल्या. ओके, हे देखील एक सगळ्यात मोठी एक सुधारणा आहे. ओके, तर मित्रांनो प्रुडेन्शियल नाम दक्षतेच्या बाबीमध्ये काय बघा की संकट काळी आपली अर्थव्यवस्था चांगलं टिकली पाहिजे म्हणून जेव्हा कर्ज देण्याची वेळ येते, ओके, बँकेचा जो व्यवहार असतो कर्ज देणे, ओके, व्याजदर ठरवणे, तर जेव्हा कर्ज देण्याची वेळ येते तर ते कर्ज देताना एक दक्ष राहून कर्ज दिलं पाहिजे. ओके, आणि कर्ज दिल्यानंतरही देखील बँकांकडे काही प्रमाणात ठेवी, काही प्रमाणात भांडवल हे सुरक्षित पाहिजे. तर किती भांडवल पाहिजे, किती ठेवी पाहिजेत बँकांकडे, जेणेकरून संकट काळी देखील बँका चांगल्या प्रकारे संकटाला समोर जातील. तर अशा बाबींना दक्षतेच्या बाबी म्हणतात. ओके, ह्या देखील आपण आंतरराष्ट्रीय मानकाच्या बरोबरीला पाळायला लागलो 1991 नंतर. ओके, हळूहळू मग 2003-4 किंवा 1991 नंतर ते सुरू झालं. थेट परकीय गुंतवणूक देखील वाढायला लागली वित्तीय बाजारामध्ये. ओके, तर बँकांना देखील विदेशातनं पैसे उभं करण्याचे, भांडवल उभं करण्याची परमिशन म्हणजे परवानगी देण्यात आली. ओके, ही देखील खूप मोठी सुधारणा होती. ओके, पूर्वी बँकांना 49% थेट परकीय गुंतवणुकीला परमिशन होती, आता ते जवळजवळ 74% पर्यंत करण्यात आलं. ओके, थेट परकीय गुंतवणूक म्हणजे भारतात जर आपल्याला भांडवल भेटत नसेल तर बँकांना भांडवल भेटत नसेल तर बँका बाहेरून देखील भांडवल उभं करू शकतात. ओके, ही देखील गोष्ट करण्यात आली. सूक्ष्म वित्त सहायता. ओके मित्रांनो, नंतर 1991च्या नंतर एक गोष्ट चांगली अशी झाली की जे सूक्ष्म वित्त असते, मायक्रो फायनान्स ज्याला म्हणतात, म्हणजे अतिशय छोट्या प्रमाणाचं जे वित्त असते, छोट्या प्रमाणाचा जो कर्ज असते, ओके, ज्याची गरज जनरली ग्रामीण भागात जास्त असते, जनरली बचत गटांना जी जास्त असते, ओके, त्यांना देखील कर्ज म्हणजे त्यांना देखील कर्जाची व्यवस्था ही चांगली झाली पाहिजे, त्यांना देखील कर्ज घेण्याची सुविधा झाली पाहिजे, त्यांना देखील कर्ज हे सहजपणे उपलब्ध झालं पाहिजे. यासाठी देखील 1991 नंतर बरेच प्रयत्न करण्यात आले आणि 1991 नंतर सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गट, ओके, आणि बँक लिंकेज प्रोग्राम ह्याची सुरुवात करण्यात आली, ज्यामध्ये बचत गटांना कसं बँकांकडनं कर्ज देता येईल, ओके, सूक्ष्म कर्ज कसं देता येईल, मायक्रो फायनान्स कसं देता येईल ह्याचा विचार करण्यात आला. ओके, आणि हा कशाचा भाग होता मित्रांनो? फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे वित्तीय सर्वसमावेशकता. ह्याच्याबद्दल आपण एकदा बघितलं होतं. वित्तीय समावेशकता म्हणजे सगळ्यांकडे काय असलं पाहिजे, बँक अकाउंट पाहिजे आणि सगळेजण या वित्तीय संस्थेमध्ये एक भागीदार पाहिजे. ओके, सगळ्यांना या वित्तीय संस्थेमध्ये परवानगी पाहिजे, भागीदार पाहिजे, सगळ्यांनी वित्तीय संस्थेमध्ये भाग घेण्याची कुवत सगळ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. ह्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, वित्तीय सर्वसमावेशकता होय. ओके, तर हे वाढवण्यासाठी सूक्ष्म वित्त जे जनरली ग्रामीण भागात, ओके, बचत गटांना ज्याची गरज असते, ओके, ते पुरवण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप आणि बँक लिंकेज प्रोग्रामची देखील 1991 नंतर स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, ह्या काही सुधारणा होत्या कशामध्ये? आपल्या भारतातल्या फायनान्शियल मार्केट म्हणजे वित्तीय बाजारामध्ये. ओके मित्रांनो, तर आजच्या पुरतं एवढंच. आज हा टॉपिक संपलाय. नंतर उद्याच्या भागात ओके आपल्याला वेगळा टॉपिक घ्यायचा. थोडासा कमी लेक्चर झाला आज कारण हा टॉपिक इथं संपलाय. त्यानंतर आपल्याला पुढच्या भागामध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये एक वेगळा टॉपिक घ्यायचा आहे. ओके, तर आपण भेटू पुढच्या भागात. ओके, थँक्यू फॉर बिंग हिअर. बाय बाय.